पैसे काय करते? बसले. जेवण बिवण केलं की नाही? सगळं केलं जेवण बिवण, पण मी काय म्हणते ऐका, काय ती पोरगी आली माझी बहीण, तुम्ही बोलत काय नाही उपकार तसं. आली काय? पोरगी आली लागली सांग. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला नेमकं? मग आली तर काय येईन राहीन जाईन. अहो मेवणी आहे, लोकांची दाजी बाई मेवण्यांना घेऊन फिरायला जातात, काय कपडे बिपडे घेऊन देतात, काय हॉटेलमध्ये नेतात जेवायला आणि त्याला, आणि तुम्ही साधं बोलायला म्हणलं तुम्हाला माग जाऊ राहिले काय? म्हणजे नुसतं बोलायला लावलं तुम्हाला, म्हणजे काय तुझ्या म्हणजे? बहिणीला मी कुठं काय केलं नाही म्हणून तुला लय जड जात काय? काय केलं नाही म्हणजे? मग अहो ती संग दोन शब्द बोला, ते जसे आले तसे तुम्ही बोलले नाही, तिला यार, वाईट काय बोलत वाटत. तेच सांग. काय बोलत म्हणजे? मग आता काय मला लग्न करते काय तिशी? अहो लग्न करायचं काय गरज आहे? ती पडली केवढी, तुम्ही पडले केवढे, लाज गेली काय दरिंदर माणसासारखी. आता नाही म्हणलं त्याला काय होतं मग? मग ती बारीक एवढी अक्कल आहे का काय? असं बी आपल्याला काय व्हाय ना मग आता होईन तरी करता का? बघणं जुळत करता सडकी घाण कुठली दळींदर वाहनाच्या, लाज गेली पार तुमची. पण काय होतंय मग त्याला? तुम्ही तोंड बंद करा, मी तुम्हाला सांगितलं फक्त दोन शब्द ती संग बोला. आणि फिरायला नेलं तिकडे मग फिरायला जाऊन देईन का? आताच म्हणले फिरायला नेलं नाही खायला नेलं नाही. जाऊन देईन का? लोकांची दाजी करतात हा, म्हणलं, मग तुम्हाला बोलायचं जड झालं म्हणलं फक्त. नेतो संध्याकाळी तिला, पुढं नेतो ना जत्रात. आणि मी काय घर राखा तू चल, मग असं बोलायचं स्पष्ट नाही. त्याला काय एवढं टेन्शन घ्यायचं? आणि पुढं बोल घातले होते तुम्ही. पण ती कामवाली आली की नाही आपली? कामाला नाही आली अजून, का बरं? मला नाही माहिती. तिला सकाळ धरून सांगितलं तिला सुन्नी ते सांगितलं. नंबर तिच्यावाला नंबर तुमच्याकडेच आहे, माझ्याकडे नंबर पण नाहीये. अरे पण ती येणार त्या कसा फोन होती. लावायचा, कसं बोलवायचं तिला? तिला म्हणलं होतं ते आजच्या दिवस तेवढा लसूण आणि ती सगळं निसून घे, ते कांदे राहिले ते कांदे काढून घे म्हणलं, मग उद्याच्याला आपलं आपण मोकळे झाले. मग कुठं जायचं? तिला काम सांगत जा ना थोडंफार, का ती काय असं काय? आता मस्त काम सांगते ती, म्हणते मालक सांगतील तेच ऐकते मी, मालकांनी मला कामाला लावलंय. तुला तेवढंच लागत? काय? खाऊ पिऊ आयुष करू, आपल्या खानदानात त्याच्यात चाललंय सगळं. माझं नाही तुमचं चाललंय. तुझंच चाललंय, माझं चाललंय ना, मा वाटोळच चाललंय, मा कुठं हा ना, दिसाड मिळून येते. 2-3 दिवस सासरा बसला बोकांडी. तसा तुम्हाला तारासच लय होत. नाही 2-3 दिवस सासरा बसला. काय घरच्या आले का नुसतं उरा बिपच लागत. हा, मागल्या हप्त्यात सासू बसली इथे येऊन 8 दिवस, मेवणी आली 3 दिवस. हा ना, साडून ते तर फुकटेच येते, कशाला भिकार येते तारात, कोणाला माहिती? तारासच झालं जेवण. तारस म्हणजे इथं खर्च होतोय, तारस म्हणजे काय? तुम्ही ना तोंड बंद करा. काय तोंड बंद करा? तो दादागिरी का रे प्रत्येक वेळेस? तेच म्हणलं तोंड बंद करा. तुम्ही आता उलातले उडवते. माय पाहुणे आले तर तुला जमत नाही. कुठे गेलते? कुठं नाही गेलतो, मला जायचं गावात, आता मी चाललोय गावात. काय काम बापाच गटुडे काय तुमच्या? बापाचं नाही, ते करायचं ना आपलं ते काय? आयुष्यमान भारतचं कार्ड. हो ते बरं बरं झालं ते खरंच विचारण्यावर ते महिलांचं कार्ड निघलं इष्टीचं कसलं, तेवढं इष्टी स्टँडला जाऊन विचारण्या. आता कुठं एसटी खाली जाते काय? एसटीला उठी लागन तू जर एसटीत बसली. अहो पागल माणसा, कुठं जायचं यायचं म्हणलं तेवढं इष्टीला कार्ड होईल मला. एसटीत जातीच कशाला? तुला बसूनच देणार नाही कोणी. का बरं? 2 सीटाची जागा एकट्या माणसाने मी माझं बघन. तुम्ही काल पंचायती करता खबर झाली ना. साडी काय वाहनाच्या मी तर पोरीने बघितलं तर म्हणशी बहीण दाजीला आणती, मग काय करणार? तिला माहिती हानी ते म्हणून. अयो सांगितलं काय तू? मग गुन्हातच नाही, तू वाहनात नाही, गुन्हात नाही. या पटकन जाऊ झाली अशीच पैदा झाली. तेवढं बघून या काय? इष्टी स्टँडला सांगता. हा, आलो मी, बर का? आलो ना. ते जर बघितलं मा काम झालेलं नसलं मग तुम्ही आणि मी काय संध्याकाळी खाशील का? काय यायचं तिकडं? बघा ना काय काय करशील? काय करते बघा. काय करशील? काय काय तू करते? दादागिरी करून तुला काय सांगतो, करते? दरच वेळेस तुला घरात काय करते? पोरगी आली, पोरगी आली, येड्यावर नको. बरं मी आलो लगेच 10 मिनिटात. जा उलथायचं म्हणलं का पटकन उलथत साडी काय नेवरी कुठे? आता तर म्हणले आली, मग माझी घेतो ते काय माही दळींदर वाहनाच्या. होय. अरे कुठे गेलती? ती लसूण नाही, काय नाही, काय नाही, कुठं रुसून बसली, काय तपास लागा ना. मी बायाला म्हणलं आली का नाही, ती म्हणते आलीच नाही अजून सकाळ धरून. घरचेच काम होते मला. घरचे काम होते मग इथं बरं आहे भाऊ, काय दडीरशाही सगळ्या दुनियाची. अहो मग आता घरचे काम नको आहे करायला, घरचं झालं मग. मग आता लपड करायला गोड वाटलं ना, आता काय दुखत आहे काय? अहो दुखत नाही, मग आता आले ना, टाइम काढून आलेच ना तुम्हाला मग भेटायला. आली मग काय कोणी ऐकत नाही इथं. नाही कोण कोण ऐकायला मोकळे आपले. घराचं आहे पहिले घेणाऱ्या घराचं काम चाललंय, त्याच्यामुळे याच्यात कोण नाही येत. कोण नाही येत. मी काय म्हणतो, तू ती लसूण मिसायला घे ना तिकडे वावरात. मग तुम्ही येणार आहेत का तिथे? हा मग येतो ना भावा. ठीक काय तू लवकर या मग. लवकर ये म्हणजे? अहो लवकर या ना, मग मला करमत नाही एकटीला. आणि जरा खराब खुराब साड्या घालून येत जा ना. कामाला आली का काय? तू काय नटून तुटून काय फिरायला आली का काय? मला अशा साड्यात मी तरी काय करू? काही साड्या आहेत राव, याला कुठं असं म्हणतात का काय? तू काय चाललंय? कुठं काय चाललंय? हा
कुठं काय दाजी काय चाललंय हे? अरे तिच्या हाताला लागलं होती आता सध्या ती काम लागलं होतं करत का? होती बघू. ना. हे हा. काय सुचलंय हे सुचलंय काय सुचलंय. सुचलंय काय खोटं बोलती? कुठं लागलंय? हे काय तुमचं नक्की काय भानगडीच्या बरोबर? कुठं काय काय भानगडीच्या बरोबर? बावट आहे तू तुला अक्कल बिक्कल आहे की नाही मी कडा? कामवाली. अरे हात धरला मला म्हणजे- माहितीये तू कामवाली आहे. मी काय तुला ओळखत नाही, अशातली गत नाही. पण कामवाल्या बाईचा हात धरलाच कसा तुम्ही? तू अरे नाही धरला मी हात अहो मग माझे काय डोळे फुटलेत का? मी बघितलं माझ्या डोळ्याने. अरे धरला तर मग ती काय मला म्हणली तिथं 12 मोडतो थोडस माझ्या हाताला लागलं तेव्हा बघत होतो आणि चेक तिचा करून नवरा नाही का तिथं कामाला? ते तिचं काटा नाव लागलं मोडलाय, कामाला. हे बघ काटा मोडलाय ते बिलाय हा? त्याचं तू काटा काय? तुला कसं काय कामाची सवयच नाही का त्या की मी काटा मोडलाय मला दाखवते आणि तुम्हाला पण तू काय डोकं खाती एवढी कायला डोकं खाती? म्हणजे मी माझ्या डोळ्याने बघितलंय. असं थांबून हा? मग पण बोलायचं टेन्शन का? घ्यायची काय गरज आहे कशाला? तुला एवढं अय, अय, बाई इकडे ये. मला बोलू दे त्यांच्या बरोबर. का म्हणजे काय? कामवाली बाई आहे नाही, ना, नाही, तशीच बाई. राहायचं. हा? मी उनी वय आधी 2-4 दिवस पण मोकर फाडफाड फाडफाड टोनमारी करते गप ना बाई आली ना 2 ए, दिवस बाई. तर हा ना नीट कामवाली नाटक बाई आहे ना, तशीच राहायचं. मग मी तसं राहते ना, मग मी काय केलंय तुला सांगतो गबज बर का हे जर हा. सांगितलं ना घरी जाऊन सांगितलं नाही जीवच मारीन जीवच मारीन सांगणारच आहे मी आणि तू काय. परत आमच्या घरी यायची नाही ए, समज? ए, हे काय? आवाज ए, नाही नाही, करायचा तू परत तुला. आमच्या घरी हात यायची उचलू नाही नको. समज? हा. परत आमच्या नखरे घरी नको यायची नाही दाजी तुमचं बघा आता मी बघ कसं काय सांगते. काय करणार सांग तू? कोणाला सांगायचं ना त्याला सांग जा पळे. तुला शिस्तीत राहा, तुला सांगून शिस्त- पण ठेवते. तुला काय गरज पडली तू गप ना तुम्हाला काही वाटते आले का? 4 लाज दिवस वाटते ना नीट का? नाटक करा. अहो, एवढी माझी बहीण चांगली आहे, सोन्यासारखी आ? आणि ही तुम्हाला कामवाली बाई दिसली का लफडं करायला आ? आणि माझ्यावर हात तू करती ती तुम्हाला काय वाटतं का नाही? अरे मग नाही, गप आपण ना. राहिलं. आहे. आवाज कमी कर ए, जास्त नको हा, नखरे नीट कर. राहा. माझा हात नीट धरायचा राहा. नाही, तुला आधी तू सांगते पहिला माझं धरलंय म्हणून मी तू आली धरलंय. ना, काय म्हणतो? 2 दिवस तू नीट राहा. काला भांडते गप ना मग तिला सांगा ना ती केवढं बोलती मला. सांगितलं तुम्ही तुला. कामाला ठेवलंय ना तिला बाबा, तसंच तुम्ही राहायचं. आले तर बाई, आले, वरतून दुसऱ्यावर ओळखून नखरे आपली दाखवती. हे करायची. सांगा तिला. ऐक ना तू आली सुखी 4 दिवस राहा आणि जा ना गपचिप काय डोकं खाते मला ते काही जमणार नाही. तिने माझा हात धरला ना मी आता ताईला हे सांगते. इकडे, सांग, इकडे, इकडे. कोणाला सांग बाबा टाइम बरं आहे मला. थांब ना जरा 2 मिनिटं सांगू नको को तुला काय पडलं हा याच्या बरं नाही सांगत. मग गप नाही सांगत मला जाऊ द्या. हा ऐक ना तुला काय खर्च लागला 1500 रुपये तर मी देतो पण काल बावळाटाने करते नको सांगू तिला 3000 म्हणजे ची इथं साडी ताईला घ्या सोडायचं तुम्ही अशी लफडी करत फिरायचं. अरे मग आता झालं आता नाही व्हायचं दी सोडून विषय हा बरं चाल. कशाला सांगते मोकर घरात भांडणं होते ते माहिती जा बाई काम कर तू. नाही ती मी जाईन माझं करीन. ती जाईन ना तिला नको सांगू. तू- मग तुम्ही मी गेल्यावर परत तिथं गुलू करत बसणार का? मला काय म्हणायची मला तर घामच फुटलं नाही काम नाही तुम्ही चला आता. अर्धा आता घरी आलो, चला. 2च मिनिटं आता घरी चला नाही, तुम्ही. तू एक काम कर तू ऐक ना तू काही बोलू नको जाऊ दे आता 2 दिवसाचं कर तू राहशील 2 दिवस ती मला देऊ मग म्हणजे मी माझ्या डोळ्याने देखत माझ्या ताईचं काही हे काय बघू का बघितलंय? संसाराचं? मी ऐका, हाताला मी लागलेलं चालले बघितलं. चालले वावरात तुम्ही या कुठं वावरात मी चालले बघितलं का माझ्या समोर ती म्हणून गेली तुम्हाला अरे, वावरात तिला- या अरे, म्हणून मग दाजी अहो काय तुम्हाला कितीची लाज आहे केवढ्याची लाज आहे एक हा? मिनिट ऐक ना कामाला एक तर बाया भेटत नाही असं तुला काय? सांगतो म्हणून तुम्ही लफडी करायची का? तुझ्या बहिणीला काम होत नाही काय करणार आहे मग मी म्हणजे माझ्या बहिणीला काम होत नाही म्हणून तुम्ही हे कामवाल्या बायांबरोबर लफडी करायची त्यांचे हात धरायचे त्यांच्यावर पैसे उधळायचे माझ्या ताईला ठेवा तसंच काय नाही ते मी सांगणार आहे ताईला आता सगळं बघाच तुम्ही. चल बाई चाल. आज कुठं चालली? अगं सगळं अंग टाकावं म्हणलं म्हणून चालले होते उठून. हा तू इथं अंग टाक आणि तुझा नवरा तिकडे हात टाकल दुसऱ्या बायांवर. हात टाकन हा काय होतंय तुला? अगं काय ताई नाही बोलत दाजी नको बोलून दे. मी तरी बडबड केली त्यांना किती सांग बोलत जा म्हणून ती नाही बोलत तर नको बोलू दे. जाऊ दे काय एवढं त्याच्या वाचून काय राहिलं तू? अगं माझं नाही राहिलं माझ्याशी नाही बोलले तरी चालेल पण तुझ्याशी बोलले पाहिजे. काय झालंय नेमकं? अगं काय झालंय ती कामवाली बाई आहे का तुमच्या इथं? हा ते आली का रानात- कामाला? कामाला आली हा मग कांदा बिंदा काढली नाही तिचं का? काम राहिलंय बाजूला इथं दुसरंच काम करती ती. तिला मी म्हणत असते काम करीत जाय म्हणून. यांच्या बा सांगण्यावर आहे ना येड्या भोकाचीच बाय आहे ती. झालं अग तुझं तुझ्या नवऱ्यावर लक्ष नाही दाजी तिचा हात धरत होते सांगत असते ना काही काम. हे असं आणि जानून पिल्लू हा आणि मग खरंच मग काय मी ऐकलंय मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय आणि ती बाई पण मला म्हणती कोणाला मला धमक्या दिल्या मला म्हणली तुला मारून टाकल तू जर सांगितलं ताईला तर तिला ती म्हणली काय हुलकावणी तुला हा. मारून टाकीन. हा तू जगशील का मला नीट? ती बघा आता तू काय करायचं ते. दादाला त्यांना फोन होती मी सगळ्यांना. काही खरं नाही बाई ताई तुझं ना लक्षच नाही तुझ्या नवऱ्यावर तू बसती आपली दिवसभर घरात. उचल ना बाबा पटक्यान. हा बोल ना. अरे कुठे गेला आता इतका फोन वाजवतो तुला फोन सुद्धा उचलाच करत नाही का? अरे घरात होता.
तू आहे ना आताच्या आता ताबडतोब घरी ये. संडासला गेलो होतो मी बाई अरे बाबा संडासला जा तिकडं कुठं जा. त्याच्यात बसलो आणि तू इकडे फोन करीत राहिली मग मी निम्यातूनच उठून अरे दादा आता तरी सवय मोडती आणि इकडे ये ताईच्या घरी लवकर. काय झालंय असं तू या आल्यावर सांगते काय झाले. थांब, मला 5 मिनिटं परत जावं लागेल मग मी येतोच. अरे अरे, तू दादाला सांग, बावळट. दुसऱ्या दादाला पण आणि ये लवकर घेऊन. त्याला कर फोन परत. अरे फोन नाही आता तुम्ही दोघं काय घरात नाहीत का. अरे मी जरा गडबडीत आहे, मी असं चालतो त्याला फोन करते तो बी संडासात बसलेला असन तुझ्या शेजारी. हा. हा. काय फालतूपणा लावला इथं माणसाच्या मागं टेन्शन आहे का काय आहे, कसं काय ते विचारायचं नाही. तुला टेन्शन म्हणजे अख्ख्या गावाला टेन्शन म्हणायचं. अरे तू चेष्टा कमी कर इथं ये इकडं ये. मला एक सांग, तू का टेन्शन घेणार आहे का? अरे दादा सिरियस मॅटर झालंय. तू संतोष दादाला घेऊन पाहिला इकडे ये. अरे झालंय काय मला नेमकं सांगता आता आल्यावर ये सांग आल्यावर मला. सांगते सगळं तू ये लवकर ये. सांग मला तसं तयारी नाही यायला. अरे ते काय झालेलंय माहितीये का इथं ताईचा नवरा आहे ना दुसऱ्याच बाईचा हात धरतोय. ते ताईला माहित नाही. मी आता डोळ्यांनी बघितलंय माझ्या त्याच्यामुळे मी सांगितलं ताईला. दांडा फिंडा आणू का एखादा? हान हा. कस काय ताकद झाली? आणि दाजी मला म्हणतात का तू जर ताईला सांगितलं तर तुला बघतोच मी जीवच मारून टाकतो म्हणलंय. म्हणलंय होय. हा अरे थांब थांब, मग तर आलोच. मग म्हणून तर म्हणते तू नंतर जा तिकडं टॉयलेटला. अशा टायमाला आहे ना आता मी परत जातच नाही, लगेच दांडा घेऊन दोघं बी आलोच. हा ये लवकर ते संतोष दादाला घेऊन मुळात पटकन. आम्हाला दोघांना हीच उद्योग लागत यार. ये लवकर मग बरं, इथं तू फोनवर नको बडबड करू. उद्योग नंतर बघ आलो पटकन. आलो आलो. एक कपडे बदलू का नको तसाच येऊ? आता अरे, कपडे आता बघायला तुला कपडे सोयरीकीला राहिले जायचं ना काय? लवकर का तुला जुळवायचंय दादा तिच्या बरोबर त्या बाई बरोबर. नवे घालून येऊ का मग? तू लवकर येतो का बंद बंद कमी कर. लवकर. नाही नाही, कसं नवी जुनी नाही, तुम्ही म्हणता ना आलाय कसं. अरे बाबा लवकर येईल काम काय तू अगं चाललंय काय. अरे मग एक काम करत जमणार. हे संतोषी बायको गेली पळून. हा मग काय करायचं. बघ ती मग ती कुठं दाजी काय होती वाढीत आहे. मग जाऊ दे त्याला देऊ करून. ए बाबा ठेव जाऊ दे तुम्ही माझ्या भाऊचं नाही जाऊ दे तिकडे. आलो आलो. नाही नाही नको 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 येऊ काय गरज नाही. इथं दाजी नीट करायचं सरळ करायचं पडला तुम्हाला तुमची डाळ शिजवायची पडली ठेव. बरं जाऊ दे त्याची सीझन. नाही शिजवा तुम्ही आता तिकडे शिजवा ठेव. आल्यावर शिजी तुम्ही बरोबर थांबतो. हा ठेव. हा निघाल लगेच. त्याला काय लागत रे. ए संत्या चल उरक. इथं आपलं काही चाललंय इथं दादाचं काही चाललंय त्या दाजीचं भलतच काय. चला आता लय दिवस झाले राहिले, आता तिथं काम पडल्यात घरी नाही का. चला. पुढे लय दिवस राहिले 2 दिवस झाले आली फक्त. 2 दिवस झाले का आता? मग आता आठवडा होता आला ना. अहो 2 दिवस झाले मी आले तर तुमच्या लगेच पोटात दुखायला लागलं का लगेच आपल्या तिकडं घरी काम. बी काम आहे आपलं बघावा. यांचं आता काय काम राहिले तुमचे असे. तुम्ही जा यांच्या घरी बाया बिया कामाला. आपली तर कोण आहे काम अहो त्या बायांमुळे इथं नाश झालाय तिच्या संसाराचा पार. व्हाय ना का जाय ना. आपलं काय करायचं. मग तुम्हाला काय वाटत नाही का माझ्या बहिणीचा संसार अरे, तुटतोय. ते त्यांची बाई त्यांना लकलाप ते पाहुणा ते लकलाप आणि सगळी त्यांना हे का आपलं बरं? चला. हा तुम्हाला पण बाई बघायची का बघ आता. मला काय बाई पाहिजे. आता तू असताना मला बाई कशाला पाहिजे. आणि मग इथं तिच्या मी इथं काय संसारात पार इथं पार काडी पडली त्या दुसऱ्या बाईनी पार. मी बघितलंय आता दाजी जेव्हा ती. पाहुणा चक्कर आहे त्याला काय करावं आपण. हा म्हणजे तुम्हाला असं वाटतंय आमचं माझा संसार नीटच नाही हाय का नाही. तुमचा नवरा तुमच्या ताब्यात नाही. तुम्ही काय आता कसा ताब्यात करायचा सांगा बरं तुम्ही. काय बोलताय तुम्ही. आणि तुमच्यामुळे राहून राहून हिला बी डोक्यावर परिणाम होईल आपलं. चला बघितलं घरी. का आता तुझं नाव. अहो आता माझ अगं तू अहो आहे का असा परिणाम होतो साडू. त्याच्यामुळे ना. तुमची ती बायको उचल्यावर पहिली हा मी का बरं इथून घेऊन जा. का बरं 2 मिनिटं ऐक. का त्याला काय अक्कल बिक्कल आहे का? काय अक्कल राहिली. माझ्यासारख्या माणसाला म्हणते आय लव्ह यू वन दुनियात भानगडी यावं त्यावर ए, ओ दाजी जगू शकत अहो, नाही. गप्प बसा तुम्ही. परत मी तर अगं ताई. मी इथून जाणार नाही. अरे काय वा, बोलण्याची वा, पद्धत आहे वा, काही? एक अहो, नंबर. गप्प बसा हे तुम्ही. गोष्टी नाही आवडत राहू. एक हे नंबर. असं- अगं ताई मी नाही काय मी तुला आहे काय की म्हणलं ते मी विशाल डोळ्यांनी मला- बघितलंय त्या हे दोघांना. डोळ्यात बघितलंय. मी खोटं बोलून तुला वाटतं आतापर्यंत? ताई मी खोटं बोलेल आता का तुला. ताई हिची- मी हिची तुझी भांडी बहीण आहे. गेली. मगाशी मी तुला म्हणलं मिळून तर म्हणली नाही नाही मिळून काय तुम्हाला लाज बी जायची हो. पुरी लाज म्हणजे सुटी मार. ही उद्योग करायचं आली का? तुम्ही गप्प असावं तुम्हाला गप्प काही असं नाही हक्क नाही महाराज, का मी नाही? खोटं माणूस आहे का? नाही, राम राम. ही तुमची पोरगी सांभाळा तुमच्या पशीच. आणि तुम्हाला खोटं बोला का मी आता नाही तुम्ही नाही खोटं बोला. बरं तुला वाटतं का मी खोटं बोलन म्हणून ताई मी खोटं बोलेल का मी तुझं रक्ताचं नातं आहे दाजी नंतर आहे. आता ती दाजी त्या खोलीपाशी बरं का दाजी आय लव्ह यू बरं का म्हणलं अरे बा, आज मला इंग्लिश येत नाही मला अर्थ अरे काय जिंदगीत मला नाही म्हणली. मी अरे काय तुमच्यावर खोटं आहे ना, बोलतोय हा मी माणूस. तुमच्यावर प्रेम करते मी इथून जाणार नाही मी तुमच्या संग लग्न करीन आणि मा तुमचा लय जीव आहे असं पुढे असतं का? आपल्याला नाही पडते असले भांगार माणसं आपल्या घरात नाही पाहिजे ए, याला हाकलून दे बाहेर. त्यामुळे ना, शांत बसा याला. तुम्ही. तू एवढं काय कारण तीच आपल्या घरात अहो, राहायचं तुमची अर्धी लाकडं घर गेली मोडायला गेली, बसलात. घर- आणि घर मी मोडायला कसा गेली, तुमच्यावर घर. प्रेम कराल माझा हा. नवरा मत चांगला आहे नाही म्हणली माझ्यासाठी तू भक्कम. घे बरं शपथ शपथ घेते ताई तुझी शपथ घेते काय मी आता म्हणत महाराज नाही. निघाली तू अशी मा माग लागली खोटं बोलत जाऊ खोटं नका बोलत अशा नाही. आड घालून आहे ना, सरळ ताईला सरळ इमोशनली ब्लॅकमेल करू नका तुम्ही मी तुम्हाला सांगून मला ठेवते. एक सांग, किती वर्ष झाली
हो तुम्हाला माहिती मी असं करेल का? अरे तू काय करत थांबत यांच्या दारात? अरे, पण तुला मी थांब मगाशी ना. म्हणलं ना साधू थांब ना 15 वर्ष झाली आपल्या लग्नाला. आतापर्यंत काय कानावर आहे ते हे आल्यावर कसं काय घडलं? ती खोटं बोलणारच नाही मोठा माणूस खोटं बोलणार. खोटं बोला का तुम्हाला काहीतरी वाटा पाहिजे पोरगी इतकी लबाड आहे एवढंच बदलली माहिती माझी बाजू मी घ्यायची. तुला सांगतो बरं का, तुला काय असो तू इथून नीट निघायचं. तुला मी अजून एकदा माफ करतो. काय पोरगी म्हणत जाऊ दे. तिला आई, काहीतरी डोक्यात भाग मी पाहिजे ना. तुला सांगते मी यांना रंगे हात पकडलेले आहे. तिकडं काम चालू आहे ना दुसऱ्या घराचं, तिथं यांना मी रंगे हात पकडलंय. यांना माहित नव्हतं आतमध्ये कोण आहे का नाही. घडोघडी बायांची काम असते तिथं मोठा प्रपंच आहे. कशाला ती नादी लागून बरं आमची इथं कामाला बाया येतात तू बघती का सगळ्या बायांचे नंबर माझ्याकडे येतात. एक शब्द आहे का कधी अगं नंबरचं जाऊ दे, हातात हात घेऊन कुठं जायचं काय अरे, जायचं अरे, planning पण असं चाललं होतं. घडलंच नाही. आणि मी यांना पकडलं थांब, धरलं थांब, रंगे एक हात मिनिट, धरलं. एक मिनिट. निशा इकडे ये गं. तिला सुनिशी तिला बोलतो नाही डायरेक्ट बोलतो हा, बोलवा. त्याला काय भ्यायची काय बोलवा ना. गरज? ती बोलेल तीच संग. ताई मला धमक्या दिल्या, तू जर ताईला सांगितलं तर आम्ही तुला जीव मारून अरे टाकू, पण हे एवढ्या करू, ती दिवसात बाई काय पण घडण माझ्या- आताच कस काय ही पोरगी डायरेक्ट ए बाबा मी तुला काय तुझा हात धरला तुझा हा, ती नाहीच म्हणणार. तू काम करती तर तू कामाचे पैसे मिळते तुला ही बी देते मी देतो बरं तू किती वर्षापासून काम करते बरेच वर्ष झाले. हा कवा आता प्रॉब्लेम कवापासून होता कोणी बरं जाऊन दे ना बरं 2 मिनिटं आता ताई या बाईचा आहे ना चेहरा भोळा आणि लफडी सोळ आहे. तेव्हा मला गप म्हणती हळू. बरं विषय जाऊन दे तो विषय संपला आतापर्यंत गावातला एक तरी माणसाने म्हणायला पाहिजे होतं ना कमून नाही म्हणली हीच पोरगी कस काय म्हणली अहो तुम्ही असं कारा हिचा आपल्या पप्पांच्या डोळा आहे माझा कशाला डोळा असेल? ती मला काय म्हणते माहितीये का आय लव्ह यू आणि मी जाणार नाही इथून मी तुम संगत लग्न करणार आणि मी इथून हटत नसते काही झालं तरी अहो, पण काय तुम्हाला वागायचं? कशाला मी तुम्हाला घाईत असं? चालून हिला सांगितलं ही पहिली बेद आपल्या घरातून काढ म्हणलं इथं राहणं उपयोगाचं नाही ताई, असले- तू असले माझं माणसं. ऐकून घे. खूप तुझं नंतर आहे ना हाल होतील. ही बाई आहे ना तुला नवरा पेरा आहे का बहीण पेरी अरे तू कशाला ज्ञान ताई, सांगते? तुला नवरा पेरा आहे का बहीण पेरी ताई मी तुझा आणि जर तुला बहीण पेरी असली ना, नंतर आले निघायचं. म्हणजे ही घर मोडायला आपलं निघाली आणि वरून तू तिथंच ऐकती तुला लाज वाटायला पाहिजे थोडंफार काय आई, हे बघ. सारखी बहिणीसारखी माणूस तू आहे माझी. ताई आहे माझी, तू आईच्या जागेवर आहे. तुझ्या संसाराचं वाटोळं मी कधीच करणार नाही. या माणसाला मी बरं, ठीक आहे, बघितलेलं तुला या बाई संशय आहे ना? बरोबर. आणि ती सोडून विषय चल तिच्यावर ठेवू बरं काय असेल काय गरज नाही आम्हाला तर तुझे भाऊ बी आले काय विषय नाही. ते दांडे घेऊन आले नाही येऊन दे आले मी नाही देत. हा दाजी काय लाज बीज सोडली का तुम्ही हा विचार आबा, साडूला विचार दाजी ती काय सांगते ती ठेवून तुम्ही लगेच लागला का ते हो पाहू तुम्ही शांत काय बसा. केलं तुम्हाला दाजी? काही माहित नाही काय झालंय. काय केलं दाजीने काय पद्धती लपड हा होय, ते बरं. सांगा ना 2 मिनिटं. हे माझी बायको चक्कर आहे. अहो, तुम्ही वा माग तुम्हाला काही कळत काय नाही. सांगा काही खरं कळत सांगायला नाही. गेलं, कमून त्याला मागं लुटी तुम्ही काय? ते होते का बघायला? कोणच्या गावातला माणूस मानला मला माहिती ना लपडे खोराची कस काय लपडे आमच्या बहिणीने फोन केला होता एक मिनिट ही बाई कोणी जर ती कामवाली बाई आमची, असं जर आहे का? लपडे केला असतो हा. आतापर्यंत 15 वर्षात बरं ऐकायला नाही आलं तुम्हाला म्हणजे लपड्याबद्दल बोलता होय हा तुला काय अक्कली काय तीच मला म्हणती अरे दादा, मी डोळ्यांनी बघितलेलं आहे त्यांना. काय बोललं पाहिजे अशी बहीण नाहीत आमची ती मनुष्य हा. बोलू शकत हा. नाही. ए लाटमाळ्या तुला काय माहिती तुला काय? तुला काय टाकलं तुला. अरे दादा काय कळतं का नाही तुला दादा हीच मिटावता नाकी नळ आणल्यात नाही हिने. हा, किती वेळा काय मिटावलं? पाहिजे? अरे काय हे माणूस बोलतोय? सोन्यासारखा माणूस आहे ह्यो असं करू शकत नाही ही माहिती ताडी भुळी आहे जेव्हा माणूस लय ताठाडी सध्या याच्यामुळे तुझी बायको गेली बरं का हा, तू माझी बायको बायको चांगली. इथं पंचायत आणू नको तिच्या तीच बाजू धरू नको. खाली उभं बसा तू काय 3 मिनिटं खांद्यावर बस पण तो माणूस खाली, तसा नाही खाली. माणूस आहे का काय? बावळाचा आदिवासी काय खांद्यावर बसायची. अरे मला तू सांग, हिनी लग्न खाली बसून केलं. दोघं आणतो कधी केलं? केलंय, म्हणून काय? ह्या माणसाच्या गळ्यात घातली तुला कधी तुला केलंय? माहिती का तुला तू का बस काही नाही नको सांगू. हा, काय बाया आहे? तुमच्या दोघांचं ए, लग्न गप काय तू. बोलून? ही मुळात ही लाटमाळीन त्या बिचाऱ्यावर आळ घ्या त्या. मी करतो अरे गाजा फुकून आलाय का? गाजा गाजा फुकून फुकून आलाय खरं का? आहे, बघून खरं. आलाय का इथं हे खोटं सगळं बोलत काय सरळ आहे? सरळ बरं मला एवढं सांगा आता सगळ्यांनी मला फक्त एकच सांगा ही कामवाली बाई आहे ना हा. हिच्या गळ्यात एवढं सोन्याचं कस ए काय बाई कुठून आणलं रे ते 2 मिनिटं हिच्या गळ्यात एवढं मोठं सोन्याचं आलं कस काय? आपण शेत्या करतो हा बरोबर आहे. रात्रंदिवस कांदे पिकतो इथं रुपये तोट्यात होते. गंमत आहे. त्यांना 500 रुपये माझ्या रोज ताईच्या दिवसा- गळ्यात नाही तेवढं माझ्या ताईच्या गळ्यात आहे फुटके कसं एवढं आहे? एवढंसं. अरे बाबा तिचं बघ. शेती सध्या तोट्यात आहे हिचा रोज भरला विषय संपला
400 रुपये घेऊन अरे तू काय अरे, तुझा झालेला आहे डोक्यावर परिणाम. दाजीनी पैसे साठवून हिला करायच्या ऐवजी तिला केलंय बाया. मला या सांगा बरं, साडू द्या. बघायचं तुम्हाला काय कळतं? तू आता घरी चल. डोक्यात यांचं पाणी रामायण जाऊ. महाभारत पोटात पाय चालू. घालीन मग मी. कुठं नादी लागली यांच्या? याला ती खाली काय बसली ती सुधरलं बाडबाड याच्यामुळे करते. बायको नाही ती राहिली. बाई तिकडं हे, तू हिची काय बायको तात्या गेली, जवळ? गेली, सांग, गेली, तुला बघायला नको. हिच्या काय डोक्यात काय माझं वाटत जाऊ दे, नाही. आपल्याला नाव ठेवतात. मला कळतं नाही, काय? तुला नाव मला नाही ठेवत, तुम्हाला ठेवतात. पद्धतच काय नाही. नाही म्हणत सगळ्यांचं झालं का मिटलं का अरे तुला अटॅक बिटॅक तू नाही काय टप्पा मी पडा बसली काय जाळ झाला तुमचा एकदाच हात तुम्ही बहिणीला खोट्यात काढता काय मी बघितलं नाही हा. कधी मी बघितलं नाही कधी बघितलं हा, किती मोबाईल किती बाय बघितलं साडीकिया चेक कर चप्पल 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 होईल बघू काय ए, दोन एवढी हाणून दोन हाणून मिनिटं. कधी बघितलं मी लय बरं बघितलं बघू चप्पल खरं सांगायचं कधी बघितलं? किती बरं बघितलं मी कशाला किती बरं बघितलं कधी बघितलं मला हेच सांग किती बरं बघितलं एकदा बी मी नाही. मी बघितलं मी बघते तिला येड्यात काढित मागं सर नवरा बायको चालले. काढून नाही म्हणते तर येड्यात काढता काय काय म्हणलं मी येड्यात काढता नाही कवा काय म्हणलं तुला नाही त्या बायाला तुम्ही भेटत नाही कोणची बाहेर या बायाला भेटत नाही तुम्ही. भेटतात अरे बाईला कुठं भेटत ही दाजी इतक्या दाजीच्या लय लय वादळीनं पाणी पेतात पाऊस सोडी ना नाही, नाही, मला दादा सांगते वय, वय, नाही उलटं. तुला वादळीनं पाणी पेतात मला सांग, दाजीच्या दादा यायच्या आधी काय म्हणत होता? अरे कपडे पण- चांगले घालून येऊ का? हे करून येऊ का? नाही लागा तो काय तरी तो गैरसमज झाला. आणि ऐका दोन आपण मला मिनिटं. कोणी इकडे- तो बी ना नाही तो बी ना आजपासून तो जायचं निघून तो बहिणी काय ए नाही ट्राय तू माझ्या म्हटलं संशय का होती ना? दरिंदर वाहनाच्या माझ्या संशय नाही नाही होती. नाही गेलो मला एक सांगा मिळवणे हा. 15 वर्ष झाले मला मूलबाळ नाही मी कसं सहन करतो मला माहिती तरी पण म्हणून तू दुसऱ्या बायांच्या नाद लागला मग काय काय? या? म्हणून तू दाजी, दुसऱ्या बायांच्या नाद लागला हो, दाजी. 15 वर्ष झाली म्हणून का काय या बंगार खानदानीत काय सडकी आहे लय हानी कधी एकमेकाला बाई दाजी. काय चौठुली म्हणून तू बायांच्या नाद लागला काय झाले तिला किती पिल्ले झाले दाखव किती पिल्ले झाले तिला दाखव मला एवढी जेवणी व्हायला किती झाली पिल्ले झाले तिला आता काय कुत्री बित्री का पिलं व्हायला तुम्हाला तर तुला पाय- लेख रागात नाही तिला किती झाले किती जणले तिने दाखव मला अहो, तिच्या वाक्याचा अर्थ पोहाच आहे. थोडा वेळ थांब ना, पागल. झालं ना हा, झालं माहित हा. आजपासून ही घर तो जाळ कर चल हा, जाणार. आणि आजपासून. 10 रुपये नसल्या ती 10 मिनिटं थांबायची नाही तुझ्या जवळ हा, तू हे सगळं मी नावावर करून घेतलंय नाही, नाही, तो आहे. तुला माहिती नाही घंटा हा डुप्लिकेट तो मोबाईल काढून अगं घेतलाय. सगळं घे बाई त्यालाच घे तू त्याचा मोबाईल का त्यालाच घे जाणार. घेऊनच जाय आज जाय अशीच मर आज जा यांचं ऐकून जा अरे दाजी, जाऊन दे ना म्हणजे जा जा, जा ए, निघ, यार ते- निघ. हो, दाजी, होय. आता- हाना, हाना. माझा- मला हरतंय, मला हरतंय. ए, यार, गप नाही, काढ माड्या. पाहुण्याला हाणतो का, गप नाही. अरे अरे तरी दरबाराच्या तू भाऊ आहे का कोण आहे साडक्या अरे, नवरा बायको तुम्ही हा? इथे 5 मिनिटं तुला कळत नाही ना अरे तो बाया घेऊन चालला तर तू बघा थोबाड घेऊन ये या भोकाच्या चालले होते का काय धंदा लावला? होय दाजी मला खरं सांगा ही बायच काय मी काय केलं आमच्या घरात येऊन लावायला आज काय मी नाही लावला, केलं मी पण बघितलेलं. समजलं का म्हणून ना भावाला फोन लावला नातेवाईक आजपासून आपल्या घरी जर आले हा. तर आपली इतकं वाईट नाही तुम्ही जर त्या बायाच्या घरी एवढं दिसले नाही. हा एकच नंबर. एवढा मेवणा रोज तुम्ही जर त्या बाया- साडक्याला रे नारसळ्या तोंडात निघितून तोंड त्या बायाचं जर तोंड बघितलं ना तुम्ही तर तुमचं तंगडच म्हणून काढीन एक सांगू. अरे सारख्या माणसा तुझ्याजवळ काय नाही राहिलं तर ती बाया पळून गेली आता चुना लावून ती कामाला होती ना ती कामाला होती लावला तुला आता मोबाईल घेऊन पळाली ती तर तुला माहित नाही जाऊ दे मोबाईल आमचं पुढे बरं का दाजी एक विषय असे आता नवरा बायको तुम्ही संध्याकाळपर्यंत गोड होणार आहे हा होणार आता आम्ही हानमार करून जर तुम्हाला गेलो ना आयुष्यभर आम्ही इथं वाईट आयुष्यभर केलं. इथं बोलायचं. अरे तू तर सारख्या भोकायचा तसलाच आहे. पाहिलं ना? आमच्या घरी. तू तर माझा भाऊच नाही हा, भाऊच नाही. हा, नाही येत. नाही, ए, साडू निघतो बॅग घेऊन चल राजाला बोलायचा संबंध येत नाही तुमचा तुझी बायको घेऊन निघ अर्धला पुढे करता तुम्ही लफडं करताना लाज नाही वाटत. लाज नाही वाटली सारख्या? पण वाटलं पाहिजे दादा काहीतरी. काही केलं ना बर का काही केलं ना माझी बायको आहे. बायाच्या मागे लागून बायाच्या मागे लागून इतके दिवस नाही कळालं का बायको होती चालूच असतं नाही, नाही, कसं चालू झालं असतं. काय चालू असतं? मोलकरीण गेली म्हणून बायको आहे हा. दाजी, चालूच असते त्या गोष्टी बरं आहे ना? ऐका. याच्यामुळेच बायको नाही राहिली ओय, दादा. समजूनच नाही घेत काही दादाला वाटलं का दादाला पटल ती अरे. यांनी सोडली तर तू धरशील तुला माहिती का काय झालं? हा? कसं झालं म्हणून तू मला चान्स नाही परत यांच्या दारात आला. तुमचं असं ठरलं अरे, नाही. मी बघा, मला chance द्यायचा का नाही? तू नको पंचायती करू तू कोण
आहे, एक काम काय कर. घरची? तू एवढी बोलत कोण नाही आहे? ना? बाप फॉकट टाकी कोण आहे? उलट कोण आहे? टाकून टाका. हा, कोण आहे? दासकाठ जाऊन जरा नाही, नाही, काय 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 नाही, काय नाही. कोण आहे? तुम्ही कोण आहे? घ्यामध्ये मी कोण आहे? जरा चाप कोण आहे मी? कोण आहे मी? अहो तुम्ही गप्प बसा, तुम्ही वाईकडे काय काय सल्ले देताय तो असा झाला तो गप्प 7 बसा डबे तुम्ही. घासल्यात 9 डबे घासल्यात अशी उभी ए, फिरते. ए, तुला काय लागलं? अहो मला आहे ना कावळ्याच्या शापाने काय जात नाही. जा तिकडे काही शाप द्या, मला काही फरक पडत नाही. पाहुणे जा ना आता जा ना चाकी ठोका. एक चांगली फाईट खेळायची असली तर खेळा. हा ना तुम्ही हे काय करते अरे तू गप ना साडीच्या वाराच्या. मारला दाजीला का तू काही करतोय त्याला घरा जर माणूस- काही करीन. आणि तू साडीच्या तू नाही त्याला थोरलं दाखलं याला बरं जाऊ दे ताई बघा आता काय करायचं ते. सोडची ती आम्ही जातो आपलं. मी करते बरोबर जा तू. चला ओ दाजी राग नका येऊन देऊ कशा कोणत्या गोष्टीचा. याला सांभाळा याला हा ते मेंटलच आहे आमच्या घरामधलं जा. परत मला फोन करत आहे. हा आता या साडीला फोनच नाही करणार ह्यो हाकता आला म्हणून हागलेलं पोटात राहिलं काय म्हणून तसं करायला लागलाय मी सांग का तडे तसं नाही लय मनावर नसते घ्यायची काय लय मनावर- मी तेच म्हणत होतो, हाकता आला म्हणून तसं व्हायला लागलं काय या तुला कारणाने बायको नाही राहिली तू नाही राहिली बाई. तुमच्यात सहनशीलता आहे का तू नाही नाही काय तू नको आम्हाला बोलायला शिकवू. पाहिलं का तुम्ही तू बाहेर नको शिकू जा मी पाहिलंय जा तू इतके दिवस बघत होती म्हणलं आतापर्यंत काय तू आ, जा जा तू मला त्यासाठीच बोललेलं होतं. तू तर या गावचा अंडा ट्राय लागलाय तुमचं घे अशी का? ही तर पाहिजे. परपंच निघ, वाक्य निघ, तुमची निघ. तू नको येऊ माझ्या दारात. परत काय झालं? फोन कर. हा तुलाच फोन करेन दादा मी कानात उडी आणतो हा हा जाऊ मग हा मग पुढे